आज होता माझा दिवस. मी असं का म्हणले आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. काय माहिती आज नवरोबाची एवढी कसं काय मेहरबानी झाली. मला ना सोलापूरमध्ये सुप्रजा पावभाजी सेंटरमधली पावभाजी खूप आवडते, पण ती थोडीशी महाग असते. त्या रेटमध्ये आपण बाहेर ना 2 दिवसाची पावभाजी खाऊन निघतो. तर आता तुम्हीच इमॅजिन करू शकाल की किती रेट आहे, पण टेस्टला एक नंबर असते. आणि ही आहे बघा सुप्रजाची पावभाजी, एवढी मस्त होती ना. त्यानंतर ते मला घेऊन गेले. म्हणे तुला काय घ्यायचं आहे सामान घे म्हणे, किती दिवस झालं म्हणत होती. तर ते मला ना मोठं जे आपलं पार्लरचं शॉप असतं ना, त्या शॉपमध्ये घेऊन गेले आणि त्याने मला जे पाहिजे ते घेऊन दिलेलं आहे. माहीत नाही आज ते एवढे कसं काय माझ्यावर मेहरबान झाले होते. आणि बऱ्याचशा गोष्टी मी घेतल्या, त्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर मी घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतरनं घरी जायच्या आधी हे जे कोरियन मास्क जे ट्रेंडमध्ये चालू आहेत ना, ते सुद्धा मी घेतले आणि ते मात्र वेगळ्या ठिकाणी मेडिकलवरून घ्यावं लागले. आणि इकडचं सोहमचं चालू होतं की मी हे घेऊ का मी ते घेऊ, त्याचं वेगळंच चालू होतं. पण मी त्याच्याकडे लक्ष न देता माझ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आणि घरी गेले. घरी जाऊन छान अशी फ्रेश झाले आणि परत आम्ही गेलो गड्डा यात्रेवर. बरेचसेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत, नक्कीच पहा. तिथं पण छान अशी ज्वेलरीची खरेदी केली आहे. ती पण येणाऱ्या ब्लॉगमध्ये लवकरच तुमच्यावर शेअर करणार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. बाय द वे, ह्या ज्वेलरी ज्या होत्या ना, त्या स्वस्तातल्या आणि मस्तातल्या होत्या, मस्त होत्या. म्हणजे ₹100 100 रुपीच्या आतमध्ये होत्या बरं का. चला बाय.